काश्मीर येथील पहलगाममध्ये दहशतवादी भ्याड हल्ल्यात अनेक निष्पाप हिंदू पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या निर्दयी भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ नरखेड येथील शहीद चौकात भारतीय जनता पार्टी नरखेडच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी या निदर्शनात मोठ्या संख्येने पदाधिकारी व नागरिकांनी सहभाग घेतला आणि या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त केला. तसेच घोषणा देत निषेध व्यक्त केला. यावेळी भाजपचे सर्व पदाधिकारी सर्वश्री शामरावजी बारई, मनोजजी कोरडे, संजयजी कांबळे, राजेशजी क्षीरसागर, प्रमोदजी वैद्य, सारंगभाऊ दळवी, प्रशांत खुरसंगे, सुनीलभाऊ मोहोळ, साहेबरावजी वगाळे, मनीष दुर्गे, सुनीलभाऊ सोनटक्के, रमेशभाऊ दुर्गे, रामचंद्रजी बनसोड, गोलभाऊ सोमकुवर, पुरुषोत्तमजी थोटे, दिवाकर भंदिरगे, लीलाधर रेवतकर, जितेंद्रभाऊ कळंबे, प्राध्यापक देशमुख सर, प्राध्यापक पवार सर तसेच लीलाधर कळंबे व इतर कार्यकर्ते, प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. एक भ्याड हल्ला होता ज्याच्यामध्ये कोणाची काही संस्कृती नाही आहे, त्याची विचारधारा नाही आहे, अशा प्रकारचा हा हल्ला होता. इतकंच नाही तर या ठिकाणी जात धर्म विचारला गेला आणि धर्म विचारून त्याच्यावर हल्ला करण्यात आला. त्याच्या पत्नीसमोर, त्याच्या मुलासमोर त्या निष्पाप लोकांची हत्या करण्यात आली. एक भारतामध्ये दुर्दैव आहे. भारतातले नागरिक असून, भारतातला कोणताही नागरिक असल्यावर भारतात कुठेही फिरण्याची त्याला मुभा आहे. परंतु ज्या पद्धतीनं आज आम्ही बघतोय, आज आपल्या भारत देशामध्ये सर्व धर्म, सर्व समभावाची भावना आहे. आज याचा प्रत्यय आपल्याला नरखेडमध्येही आला की या ठिकाणी मुस्लिम समाजाने याचा निषेध नोंदवला, मस्जिदमध्येही नोंदवला, त्याचप्रमाणे काश्मीरमध्येही नोंदवला. हा निश्चितच हा जो प्रयोग आहे हा पाकिस्तानमधून होत आहे आणि हा पाकिस्तानमधून होत असल्यावर याच्या आधी मोदीजींनी आणि मोदी सरकारने ज्या 3 वेळा कारवाई केल्या, आता कुठंतरी ह्या कारवाया मोठ्या स्वरूपात होण्याची आवश्यकता आहे. आणि आपण हे जे आज श्रद्धांजली आणि सभा घेतो त्याच्यामधून आपल्याला हे सांगायचं आहे की मोदी सरकारने तुम्ही कुछ करा, या ठिकाणी भारतातला बच्चा तुमच्या सोबत आहे हे आपल्याला सांगण्याची आवश्यकता आहे. आणि या ठिकाणी आवर्जून एकच गोष्ट बोलतो की हर एक जात धर्म पंथातला कोणताही असो, परंतु या ठिकाणी भारतावर जो हल्ला झाला, भारताच्या काश्मीरमध्ये जर झाला असेल तर नरखेडलाही जड पोचली आहे. आणि नरखेडच नाही, या देशामध्ये हर एक गावच्या लोकांवर झळ पडली आहे, देशाच्या आन बान शानवर झळ पोचली आहे. म्हणून निश्चितच पाकिस्तानला त्याची जागा दाखवण्याची आवश्यकता आहे. जो अतिरेकी सेंटर चालवतो, अतिरेकी तयार करतो, अशा देशावर कारवाई करण्याची आज अत्यंत आवश्यकता आहे. आणि मी या ठिकाणी एकच म्हणत की मोदीजी तुम कुछ करो, भारत का बच्चा आपके साथ में है. इतकंच नाही तर या ठिकाणी जे अतिरेकी कारवाई करण्यासाठी जे प्रलोभन देत आहे त्या देशवर, जो देश आपल्या देशामध्ये साधी सुई बनवू शकत नाही, तो आपल्या भारतासारख्या देशावर हे करते. जो देश ज्या आपल्या लोकांना भूकमरीमधून वाचू शकत नाही, तिथं ज्या महागाईमध्ये वाचू शकत नाही, तो देश फक्त आपल्याला विरोध करण्यासाठी, भारताचं जी प्रगती होत आहे त्याचा विरोध करण्यासाठी हे करत आहे. अशा देशाला धडा दाखवण्याची गरज आहे. म्हणून या ठिकाणी नागरिकांना एक विनंती राहील की जर मोदीजींनी असा कुठंतरी एक पवित्रा घेतला तर त्या पवित्र्यावर भारतातला प्रत्येक माणूस, प्रत्येक बच्चा त्यांच्या सोबत राहिला पाहिजे, भारत सरकार सोबत राहिला पाहिजे. हा हल्ला एका कोणत्या कुटुंबावर नसून हा संपूर्ण भारत देशावर आहे. म्हणून याचा आपण तीव्र शब्दात निषेध करतो. आणि जे आमचे हुतात्मे झाले, कारण आज हुतात्मा म्हणावं लागेल की त्या ठिकाणी जाऊन त्यांना वीरमरण आलं, त्या ठिकाणी त्यांच्या आत्म्यात चिरशांती मिळो, त्याचप्रमाणे त्यांच्या परिवारावर जो दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यांच्यातून सावरण्यासाठी त्यांना ईश्वर शक्ती प्रदान करू, एवढंच मी बोलतो. आणि मी सगळ्यांना एकच म्हणत की मी जो नारा देतो त्यानंतर आपणही नारा द्या.
मोदी जी तुम कुछ करो, भारत का बच्चा बच्चा आपके साथ है। मोदी जी तुम कुछ करो, भारत का बच्चा बच्चा साथ है। मोदी जी तुम कुछ करो, भारत का बच्चा बच्चा साथ है। पाकिस्तान मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद। ओम शांति।